नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप खास असा दिवा पाहणार आहोत. कारण आपण अगोदरही दिव्याचे बरेचसे व्हिडिओ बनवले आणि पुढेही बनवणार आहे. सो आजचा दिवा सोपा आहे, कुणीही बनवू शकतं, कुणी ट्राय करू शकतं. सो मला वाटतं हा दिवा प्रत्येकाने ट्राय करून पाहायला पाहिजे. कारण उद्या अमावस्या आहे आणि आपल्याकडे प्रथा किंवा परंपरा म्हणता येईल की आपल्याकडे आट्याचे दिवे बनवतात. तर आपण सुरुवात करणार आहोत दिवा बनवायला. तर मी गव्हाच्या आट्याच्या ठिकाणी मैदा घेतला. मैद्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर आणि तूप टाकून तो तिंबून घेतला होता. त्याला रेसिपी दिला आणि त्यानंतर मी हा दिवा बनवायला घेतला. सो मी एक छोटंसं पोर्शन घेतलं, त्याला एक पोळीच्या शेपमध्ये, चपातीच्या शेपमध्ये लाटून घेतलं आणि आता ते काट्याच्या फोल्ड म्हणतात त्याला, त्याच्याने मी त्याला डिझाईन देऊन घेते. सो तुम्हाला क्लिअरली दिसत आहे व्हिडिओमध्ये की जी आपल्याला चपाती किंवा गोल शेपमध्ये लाटून घ्यायची तेवढं घ्यायचं आहे आणि त्याला किती शेप द्यायचा आहे आणि त्याला फोडून कसं करून घ्यायचं आहे ते. सो तुम्ही ते फॉलो करून तसं करून घ्या. त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने त्याच्या पाकळ्या करायच्या आहेत. तर जेवढा होतील तेवढा पाकळ्या करून घ्या. आणि हा पाकळ्या झाल्याच्या नंतर म्हणजे आपण जे चाकू शेप देतो तो शेप झाल्याच्या नंतर आपल्याला हाताने त्याला पाकळीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही आता देखील आपणाला शेप करून घ्यायचा. सो ते व्यवस्थित कट करून घ्या म्हणजे तुम्हाला एक एक पाकळी व्यवस्थित बनवता येईल. हा असा शेप घेतला. सो जेवढे आपण कट्स करून घेतले सगळीकडे आपल्याला असा शेप द्यायचा आहे. तर पूर्ण पाकळ्या झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर ह्याच्या कितीही कळ्या पडू शकतात. तर माझ्या ह्याच्या ऑलमोस्ट एक 15 ते 20 असतील. मी मोजल्या नाही आहेत बट असतील. तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठंही करू शकता शेपमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा छोटंही करू शकता शेपमध्ये. बट जेवढं मोठं कराल किंवा जेवढ्या जास्त पाकळ्या पडू द्याल तेवढं जास्त ते छान दिसेल. सो आय होप की तुम्ही पण असंच कराल. सो पाहू शकता आपलं फूल तयार झालं आहे. याच्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत आपण. तर थोडीशी प्रोसेसला वेळ लागतो आहे, कारण थोडा दिवाही तसाच आहे. कारण तो दिसायला जेवढा सुंदर दिसतो त्याची प्रोसेसही तेवढीच असते आणि ते करायला मेहनतही तेवढंच घ्यावी लागते. तर हे हाताला चिटकू नये म्हणून मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर यूज करते आहे. तुम्ही मैदाही यूज करू शकता बट मी कॉर्नफ्लॉवर अवेलेबल असल्यामुळे यूज करते आहे. सो नंतर थोडं पोर्शन घेऊन आपल्याला त्याचे रोल्स करून घ्यायचे आहेत आणि ते रोल्स केल्याच्या नंतर त्याला मधून कट करून घ्यायचे, म्हणजे त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपल्याला हे असे ऑलमोस्ट 6 काप लागतील. तर 1 बाय 1 मी ते काप करून घेते आहे आणि मी डिटेलमध्ये दाखवते आहे की सर्व कसं करून घ्यायचं आहे. सो तुम्ही पाहू शकता 6 काप करून घेतलेत मी. आता मी ते एका लाईनमध्ये ठेवते आहे कारण मला त्याला तशी डिझाईन द्यायची आहे. सो तुम्हीही असंच करा की ते अशा लाईनमध्ये ठेवून घ्या. नंतर ते एकदम जवळ घ्या सर्व आणि त्याला चाकूने शेप द्यायचा आहे. सो असा शेप द्यायचा आहे. मग सो आपण पहिल्यापासून सुरुवात केली तर ते दुसऱ्यावर आपोआप अप्लाय होत जाईल. सो इझी आहे, एकदा लक्षात आलं की कुणीही करू शकतं. आता ह्याच्यानंतरची पुढची प्रोसेस करायची आपल्याला. सो मी थोडंसं पोर्शनला मजेंटा कलरमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे, म्हणजेच मी त्याच्यामध्ये कलर ॲड करून तो साईडला थोडंसं करून घेतलं आहे. हा मी डिझाईनसाठी यूज करते कारण 2 कलर कॉम्बिनेशन असतील तर दिवा आणखीन उठून दिसेल. जर मी पूर्ण व्हाईटच ठेवलं असतं तर तो एवढा उठून नसता दिसला. त्यामुळे मी हे थोडंसं मजेंटा कलर, तुम्ही रेड, ऑरेंज, एनिथिंग यू वॉन्ट, तुम्हाला जो कलर आवडतो तो वापरू शकता तुम्ही. बट मला हा कलर आवडत असल्यामुळे मी मोस्टली हाच कलर यूज करते.
तर याचे आपल्याला छोटे छोटे फुलं बनवून घ्यायचे आहेत. तर ते मी डिटेलमध्ये दाखवते आहे की ते फुलं कसे बनवून घ्यायचे आहेत. सो हे आपण जे रोल्स बनवून घेतले होते त्याला मी परत थोडंसं व्यवस्थित करून घेते, कारण मला वाटलं नाही ते तेवढं व्यवस्थित झाले म्हणून मी त्याला परत करून घेतलं. आणि जे आपण गोल बनवून घेतलं होतं कलरचं त्याला हे असं आपल्याला पाकळी बनवायची आहे. सो इझी आहे. एक पाकळी बनवून घेतल्यावरती बाकीच्या एक बनवून घेते आहे. सो याच्या ऑलमोस्ट 6 पाकळ्या होतील आणि त्या 6 पाकळ्यांचं आपल्याला नंतर शेवटी फूल बनवायचं आहे. तुम्हाला जर पहिलं केलेली डिझाईन इनफ वाटत नसेल तर तुम्ही परत त्याला थोडंसं करू शकता. सो मी ते करून घेते कारण मला सो आपल्या 6 पाकळ्या तयार झाल्या आहेत आणि मी त्याचं फूल बनवून घेते आता. तर हे फूल जे आहे हेही खूप छान झालं आहे आणि अगोदर सुरुवातीला जे आपण बनवलं होतं तेही छान झालं आहे. तर त्या फुलावरती हे फूल ठेवायचं आहे आपल्याला. हे जर असं चिटकत नसेल हाताने दाबल्याने तर तुम्ही त्याला थोडंसं पाणीही लावू शकता जेणेकरून ते व्यवस्थित चिटकेल. सो हे फूल मी आता जे अगोदर फूल आपण बनवून घेतलं होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. त्या फुलावरती मी हे फूल ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे किती छान दिसत आहे. म्हणजे मला तर खूप आवडलं आहे. आय होप की तुम्हालाही असंच आवडेल. आता ह्याच्यावरती आपल्याला दिवा लावण्यासाठी परत एक छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे. सो ते मी व्हाईट पोर्शनमध्येच रेडी करून घेणार आहे. तुम्ही यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा लावू शकता. तेलाचा जर दिवा लावायचा असेल तर तिळाचंच तेल वापरा आणि तुपाचा तर म्हणजे मोस्टली तर तुपाचंच लावतात, पण तेलाचं जर लावायचं असेल तर तिळाचंच तेल वापरा. सो हे वर जे मला फूल ठेवायचं आहे दिवा लावण्यासाठी ते मी फूल बनवून घेते आहे. सो एक छोटंसं पोर्शन करून घेतलं मी गोल आकारचं, त्याला मी फुलाचा शेप देते आहे. आणि फोर्कच्या साहाय्याने मी त्याला डिझाईन करून घेते आहे आणि त्या डिझाईननुसारच मी त्याला पाकळ्या करून घेणार आहे. तुम्ही कंगव्यानेही अशी डिझाईन करून घेऊ शकता. आणि आता मी ह्याला परत चाकूने काप करणार आहे जेणेकरून मला त्याच्या पाकळ्या करता येतील आणि तेही एक छोटंसं सुंदरसं फूल तयार होईल. लहान मोठ्या होतील पाकळ्या, बट शेवटी आपण जेव्हा हाताने त्याला आकार देणार आहोत ते होऊन जाईल व्यवस्थित. सो डोंट वरी. तुम्हाला इथे जशी प्रोसेस करता येईल तशी करून घ्या, कारण शेवटी आपण हाताने त्याला शेप देणार आहोत तर ते होऊन जाईल व्यवस्थित. सो हेही एक छोटंसं फूल तयार झालं आहे आणि हे फूल आपण आता त्या फुलावरती ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण दिवा लावणार आहोत. ह्याला मध्यभागी थोडंसं गोल करून घ्या, कारण त्यामध्येच आपण दिवा ठेवणार आहोत आणि ते व्यवस्थित बसेलही त्यामध्ये. जर तेलाचं लावत असेल तर जास्त गोल करा मध्ये, जेणेकरून त्यामध्ये तेल बसेल. आणि तुपाची वात लावायची असेल तर मी जेवढं बनवलं तेवढं इनफ आहे. सो मी आता हे जे फूल बनवले ते त्या अगोदरचं मी जेवढं करून घेतलं होतं त्यावर ठेवते. सो पाहू शकता हा दिवा आटाचा आपला उद्याच्या अमावस्येच्या पूजेसाठी किंवा अमावस्येला दिवे लावतात त्यासाठी हा आट्याचा दिवा तयार झाला आहे. मी आता हे जी प्लेट घेतली ह्याला थोडंसं सजवणार आहे. सो जे कोणते फुलं अवेलेबल असतील त्याने तुम्ही सजवून घ्या. सो मी गलांड्याचे फुलं घरच्या गार्डनमधलेच आहेत, सो त्याच्याने मी त्याला सजवून घेते आहे प्लेटमध्ये. प्लेटला थोडंसं फुलांनी आणि शेवटी मी त्यामध्ये तुपाचा दिवा लावणार आहे. तर हा दिवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी पाहते की बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. काही सजेशन्स असतील तुमचे तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता.
आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरेचसे सण येणार आहेत. म्हणजे आता कुठे सुरुवात झाली आहे वर्षाची आणि वर्षभर बरंच काही असतं आपल्याकडे. तर प्रत्येक सणासाठी बरंचसं काही घेऊन येणार आहे मी आणि बऱ्याचशा आयडिया मी म्हणजे एकत्र केल्यात की मला कोणत्या सणासाठी काय काय करायचं आहे ते. सो बरंच काही पाहायला भेटेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला किंवा तुमच्या फॅमिलीलाही हे चॅनल सजेस्ट करा. आणि प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे आणखीन त्यांनी हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दिवा कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू सो मच. कीप वॉचिंग.